श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 25 जून वार गुरुवार आणि आज आहे निर्जला एकादशी. निर्जला एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि कठोर उपवास आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा सण येतो. निर्जला म्हणजे पाण्याचाही त्याग करणे. या दिवशी अन्नासोबतच पाण्याचाही थेंब न पिता उपवास केला जातो, ज्यामुळे याला सर्व 24 एकादशींमध्ये सर्वोत्तम मानले जाते. वर्षभरात येणाऱ्या एकूण 24 एकादशींचे उपवास करणे ज्यांना शक्य नसते त्यांनी केवळ या एका दिवसाचे निर्जला व्रत केल्यास त्यांना संपूर्ण वर्षाच्या एकादशीचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. या व्रताला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात, कारण महाभारतातील 5 पांडवांपैकी भीमसेनला भूक खूप लागायची, त्यामुळे त्याला उपवास करणे शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून महर्षी व्यास यांनी त्याला ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला, ज्याचे पालन करून भीमाने हे कठीण व्रत पूर्ण केले होते आणि म्हणून तिला भीमसेनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार निर्जला एकादशीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी या ठिकाणी मीठ आणि हळद फेकून द्या. कोणताही शत्रू हा 2 दिवसात संपेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, कर्जमुक्ती होईल. तर असा हा हळद आणि मिठाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीची रात्र ही साधारण नाही, कारण आज निर्जला एकादशीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे. गुरुवारी एकादशी जुळून येणे हा एक शुभयोग मानला जातो, जो फार कमी वेळामध्ये जुळून येतो. आज या पवित्र गुरुवारी निर्जला एकादशीचा अद्भुत योग आहे. शास्त्रानुसार जेव्हा एकादशी आणि गुरुवारचा संगम तयार होतो तेव्हा हा दिवस खूप जास्त प्रभावी मानला जातो आणि या योगावरती काही खास प्रभावी उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर ती सेवा किंवा तो उपाय, ती प्रार्थना थेट देवाच्या हृदयापर्यंत पोचत असते. आणि म्हणून आपल्याला आज या निर्जला एकादशीच्या दिवशी हळद आणि मिठाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की जुन्यातले जुने दुर्भाग्य, अडकलेले पैसे, धन किंवा वर्षांचे कर्ज आणि शरीराची पीडा या सर्वांवर त्याचा परिणाम होतो. हळद ही अशी वस्तू आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. स्वयंपाकामध्ये आपण हळद ही वापरत असतो आणि याच हळदीचा उपाय आपल्याला आज गुरुवारी निर्जला एकादशीला करायचा आहे. हळद जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते. आणि म्हणून जर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल, पैशांची चणचण असेल, आरोग्य साथ देत नसेल, घरामध्ये सतत क्लेश, कलह, मतभेद होत असेल किंवा वर्षानुवर्ष तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा. त्याचबरोबर तुमच्यापैकी बरेच लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, तर त्यांनीसुद्धा कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमचे लाखो कर्जोचे कर्ज फिटले, पण
तुम्ही कर्ज फेडण्यासाठी जी काही मेहनत करत आहे, जे काही प्रयत्न करत आहे, नक्कीच त्याला योग्य मार्ग मिळेल. तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि लवकरात लवकर कर्जमुक्ती होईल. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचे समस्येनुसार काही उपाय सांगणार आहे. तर आपल्या समस्येनुसार, आपल्या अडचणीनुसार ते उपाय आपल्याला करायचे आहे. सगळ्यात पहिला उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30-8 वाजेपर्यंत हा पहिला उपाय तुम्ही करू शकता, जी वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर आज निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावताना त्यात चिमूटभर हळद टाकावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढंच नाही तर घरातील सर्व दोष, आजारपण, क्लेश हे सुद्धा दूर होतात. आणि म्हणून संध्याकाळी तुळशीपाशी एक गाईच्या तुपाचा दिवा लावून त्या दिव्यामध्ये हळद टाकून तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा आज तुमच्याकडे 50 रुपये येतात परंतु दुसऱ्या दिवशी तिथे तुमचे 500 रुपये खर्च होत असेल किंवा कष्ट आणि मेहनत करून त्याला मनासारखं यश मिळत नसेल, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर काय करायचं आहे, 2 तुम्हाला अख्खी हळद असते ज्याला हळकुंड म्हणतात, तर ती 2 हळकुंड घ्यायची आहेत आणि 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. या दोन्ही वस्तू एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहेत आणि त्याची छान हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे. पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि आपली धनप्राप्तीची इच्छा व्यक्त करून ही जी पोटली आहे तर ही पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. किती दिवस ठेवायची, तर तुम्ही जोपर्यंत तुमच्या पैशांच्या अडचणी संपत नाही तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं, आपण प्रयत्न करतो पण त्या कामात यश मिळत नाही किंवा भरपूर दिवसापासून आपले एखादं रखडलेलं काम असतं, ते कधी कधी पूर्ण होत नाही किंवा आपली एखादी इच्छा असते, मग लक्ष्मी प्राप्तीची, धनप्राप्तीची, नोकरी प्राप्तीची किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल शारीरिक, मानसिक जी काही आपली इच्छा असते, तर ती कधी कधी आपण प्रयत्न करून पूर्ण होत नाही. तर तीच इच्छा पूर्ण होण्यासाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी हा पुढचा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, आज दिवसभरामध्ये किंवा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची. यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकून हळदीचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाचा 1 टिळक तुम्हाला ओम नमो भगवते नारायणा या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचा आहे किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना हा टिळा लावायचा आहे आणि यानंतर ओम नमो भगवते नारायणा हा मंत्र म्हणत तुमच्या कपाळावरती सुद्धा 1 टिळा लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत, मी जे काही कष्ट करत आहे, जी काही मेहनत आहे, तर त्याला यश मिळू द्या आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होऊ द्या. तशी मनोभावे प्रार्थना करून हा एक पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हळदीला पिवळ्या रंगाचा बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं आणि म्हणून व्यक्तीच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूत प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते. जेव्हा आपण हळद आपल्या कपाळावरती लावतो ना, तेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि तसेच जीवनात धनासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात. म्हणून फक्त आज एकादशी आहे म्हणून टिळा लावायचा नाही, तर प्रत्येक गुरुवारी हा टिळा आपल्या कपाळावरती लावल्याने अनेक चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जो व्यक्ती सतत आजारी राहत असेल, कोणताही आजार त्या व्यक्तीला असेल किंवा कर्करोग आहे किंवा पोटासंबंधित काही आजारपणाच्या काही समस्या असतील, तर तुम्हाला आज हळदीचं दान करायचं आहे आणि यासोबतच आजपासून दररोज आपल्या कपाळावरती हळदीचा टिळक लावूनच तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. याने वाणीला देखील शक्ती मिळत असते आणि म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पुढचा उपाय हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, जो हळद आणि मिठाचा आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे.
जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरात करायचा आहे. जर घरामध्ये विनाकारण वाद होत असतील, अनावश्यक कटकटी होत असल्यास, घरात मांगलिक कार्य घडत नसेल किंवा घरावर सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, आज दिवसभरामध्ये ना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर एक ग्लास घ्यायचा आहे. एका ग्लासमध्ये तुम्हाला 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे ना, हे आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचं. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून तो ग्लास रात्रभर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून हे पाणी उतरल्यानंतर पुन्हा तो ग्लास घरामध्ये आणायचा नाही. संपूर्ण रात्रभर बाहेरच ठेवायचा आहे. उद्या शुक्रवार आहे तर सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर ते जल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करून यायचं आहे आणि या वृक्षाला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये काही दोष असेल, जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाऊ दे, अशी प्रार्थना करून हे जल तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करून यायचं आहे. पिंपळ वृक्षाला हे जल अर्पण केल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही. सरळ तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे. हातपाय स्वच्छ करून तुमची जी काही नित्यकामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने आज निर्जला एकादशीला रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्ही नक्की करा. बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खरंच खूप चांगले बदल जे आहे ना ते दिसून येतील. हे सर्व काही उपाय जे आहेत ना ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. त्यामुळे होईल तेवढे उपाय तुम्ही नक्की करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.